नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही फवारणी करता कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची किंवा तणनाशकाची कुठल्याही प्रकारची फवारणी करत असताना सर्वात महत्वाचं असतं ते आपल्या शरीराची काळजी घेणं. तुम्ही शेतामध्ये अत्यंत कष्ट करता पण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. फवारणी करत असताना कुठल्या गोष्टी पाळायला हव्यात, कुठल्या गोष्टी करायला नकोत किंवा कशा पद्धतीनं तुम्ही फवारणीची काळजी घेतली पाहिजे याबद्दलचा हा व्हिडिओ आज खास शेतकरी बांधवांसाठी. नमस्कार, मी निखिल जगताप, तुम्ही पाहताय प्रो कृषीवल. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर फवारणी करत असाल तर विविध गुण तुम्ही या ठिकाणी शिकले पाहिजेत. फवारणी करत असताना कुठल्या गोष्टी कराव्यात, कुठल्या गोष्टी करू नयेत याचं एक तारतम्य बाळगणारा हा आजचा व्हिडिओ. शेतकरी बांधवांनो, वर्षभर फवारणी यंत्राची अधूनमधून देखभाल करावी. गळके फवारणी यंत्र असल्यास ते तसेच न वापरता त्याची दुरुस्ती करून मगच वापरावे. प्रामुख्याने शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे हातपंप असतील ते 15 लिटर, 20 लिटर, 16 लिटर, 17 लिटर किंवा 25 लिटर असतील किंवा एसटीपी पंप असतील तर याची कुठलीही प्रकारची नादुरुस्ती असता कामा नये. ती प्रॉपर दुरुस्ती करूनच ते स्प्रे पंप वापरावेत. कीटकनाशके फवारणी यंत्रात भरताना सांडू नये यासाठी नरसाळ्याचा वापर करावा. प्रामुख्याने वरतून जेव्हा तुम्ही औषध मिक्स केल्यानंतर जेव्हा तुम्ही पंपात ओतता तेव्हा ते औषध कुठल्याही प्रकारचं खाली तुमच्या अंगावरती किंवा जमिनीवरती सांडता कामा नये. त्याच्यासाठी तुम्ही नरसाळ्याचा वापर नक्की करायला हवा. तणनाशके फवारण्यासाठी वेगळा पंप वापरावा व तो पंप कीटकनाशके वापरताना संरक्षक कपडे वापरावेत. म्हणजे प्रामुख्याने तणनाशकाचा पंप हा कीटकनाशकासाठी स्पेशली वापरू नये. याचं कारण असं की तुम्ही आधी जर कुठल्या प्रकारचं तणनाशक वापरलं असेल तर दुसऱ्या वेळी तुम्ही जर कीटकनाशक जर मारत असाल तर त्या तणनाशकाचा काही अंश तुमच्या पिकांवरती येऊन तुमचं पिकावरती स्कॉर्चिंग येऊ शकतं. म्हणजे तुमचं पीक हे जळी पडू शकतं किंवा तिथं करपल्यासारखं दिसू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही तणनाशकाचा पंप शक्यतो सेपरेट ठेवा किंवा बुरशीनाशक कीटकनाशकाचा सेपरेट ठेवा. जर हे शक्य नसेल छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना तर प्रामुख्याने निरम्याचा या ठिकाणी वापर करून किंवा इतर साबण जे आहेत या साबणचा वापर करून चांगल्या 2-3 वेळा तो पंप धुवून नंतरच तो शेतीसाठी किंवा कीटकनाशक किंवा बुरशीनाशकासाठी वापरावा. नंतर फवारणीसाठी वापरलेले साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावे. म्हणजे फवारणीसाठी तुम्ही प्रामुख्याने काही मापं वापरत असाल, काही बादल्या वापरत असाल किंवा काही पाईप वापरत असाल तर ते पाईप प्रामुख्याने फवारणी झाल्यानंतर धुवून ठेवावे, तर धुवून बाजूला ठेवावे. म्हणजे त्याचं रेग्युलर वापरात त्याचा कृपया वापर करू नये. झिजलेले खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावे. प्रामुख्याने काही नोझल झिजलेले असतात त्याच्यातून प्रॉपर ड्रॉपलेट्स ते बाहेर येत नाहीत. ते ड्रॉपलेट्स बाहेर न आल्यामुळं तुमचं औषध जे ते प्रॉपर पिकावरती जात नाही. त्याच्यामुळं झिजलेले किंवा खराब झालेले तुटलेले नोझल्स कृपया ते बदलून घ्या. यानंतर फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब दांड्याच्या किंवा काठीचा वापर करावा. औषध तुम्ही मिलीचं घेतलं, मिलीचं औषध तुम्ही बादलीत ओतलं तर ते ढवळण्यासाठी कृपया हाताचा वापर करू नका. हाताचा जर वापर केला तर ते औषध तुमच्या नसांमध्ये किंवा ते शरीरामध्ये प्रवेश करू शकतं आणि तुम्हाला ते इजा करू शकतं. यानंतर कीटकनाशके पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करताना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे टाळावे किंवा धूम्रपान करणे टाळावे. प्रामुख्याने बऱ्यापैकी शेतकऱ्यांना तंबाखू खाण्याचे किंवा धूम्रपान करण्याचे व्यसन असते. हे व्यसन तुम्ही प्रामुख्याने फवारणीच्या वेळी करू नका. याचं विशेष असं सांगायचं की तुमचे हात जे आहेत ते औषधांनी माखलेले असतात किंवा फवारणी करत असताना थोड्याफार प्रमाणात औषधांचे काही दवबिंदू आहेत किंवा औषध काही प्रमाणात तुमच्या हातावरती येतं आणि तंबाखू खाताना ते नकळतपणे तुमच्या शरीरात जाऊ शकतं आणि त्यामुळे तुम्हाला इजा होऊ शकते. फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर हात साबणाने स्वच्छ देऊन नंतरच खाणं पिणं करा. फवारणीचं काम पूर्ण झाल्यानंतर शक्यतो फक्त हात न धुता संपूर्ण आंघोळ केल्यास अतिउत्तम. आंघोळ केल्यामुळं होणार काय की तुमच्या शरीरावरती असलेलं काही औषधांचे कण असतील तर ते नक्कीच धुवून जातील. उपस्फोटी फवारणी न करता फवारणीपूर्वी न्याहारी करावी. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या पोटामध्ये नक्कीच काहीतरी अन्न असायला हवं. हे जर अन्न असेल तर तुम्हाला ताकद मिळेल किंवा जे शरीरात जाणारं औषध आहे त्याचा परिणाम खूप कमी प्रमाणात होईल. फवारणी करताना वापरलेली भांडी, इतर साहित्य नदी, नाला किंवा विहिरीजवळ धुवू नयेत. तर धुताना वापरलेले पाणी त्यात विषारी औषध असल्याने पडीक जमिनीत टाकावेत अथवा मातीत गाडावेत. प्रामुख्याने ज्या ठिकाणी तुम्ही पंप धुताय किंवा जी औषधाची भांडी धुताय म्हणजे जी बादल्या, मग किंवा एखादे भांडं जर वापरलं असेल तर ते धुवून जलस्रोतामध्ये सोडू नका किंवा ते धुतलेलं पाणी जलस्रोतामध्ये जाऊ नये याची तुम्ही विशेष काळजी घ्या. ते पडीक रानामध्ये किंवा पडीक क्षेत्रामध्ये ते पाणी टाकण्याची व्यवस्था करा. कीटकनाशकाच्या रिकामा बाटला वापरानंतर नष्ट करून टाका.
हे विशेष खरं म्हणजे कीटकनाशकाच्या बाटल्या आहेत, त्या बाटल्या शेतकरी बांधव काही वापरासाठी वापरतात, परंतु तसं न करता त्या नष्ट करण्यासाठी कृपया समोर येऊन त्या कृपया जाळून टाकाव्यात किंवा एक खड्डा करून त्याच्यामध्ये गाडून टाकाव्यात, म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास भविष्य काळात होणार नाही. फवारणी करताना नोझल बंद पडल्यास तो स्वच्छ करण्यासाठी तोंडाला लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये किंवा यासाठी सोयीस्कर तार, काडी किंवा टाचणीचा वापर करावा. भरपूर शेतकऱ्यांना सवय असते की नोझल जर खराब झाला तर त्याला फुंकर मारणं किंवा नोझलच्या पाईपमधनं पाणी आत ओढणं, अशा काही सवयी असतात. परंतु अशा सवयी कृपया शेतकरी बांधवांना तुम्ही करू नका किंवा अशा पद्धतीचे उपाय केल्यानंतर तुम्हाला इजा होऊ शकते, त्यामुळे त्याची काळजी नक्कीच शेतकरी बांधवांना तुम्ही घेतली पाहिजे. कीटकनाशके अंगावर पडू नये वा विरुद्ध दिशेने फवारणी करू नये, म्हणजे जर वाऱ्याची दिशा जर तुमच्या बाजूला असेल तर त्या दिशेनं तुम्ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही फवारणी करू नका. याचं विशेष सांगायचं झालं तर वाऱ्याच्या दिशेनं, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं तुम्ही जर फवारणी केली तर ते फवारणी केलेलं जे औषध आहे तुमच्या अंगावर येऊन तुम्हाला दुखापत होऊ शकते किंवा तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. जमिनीवर सांडलेले कीटकनाशक हाताने न पुसता त्यावर पाणी न टाकता ती माती, चिखल यांच्या साह्याने शोषून घ्यावेत व जमिनीत गाडून टाकावेत. शेतकरी बांधवांना जर काही औषध जमिनीवरती सांडलं तर ते हाताने भरून घेऊ नका, त्याच्यावरती माती टाका किंवा इतर अवशेष टाका. आणि लाल रंगाचे चिन्ह, खुणा असलेली औषधे विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. प्रामुख्याने हे टॅगचं जे आहे, टॅगचे सिम्पटम आहेत, आपण नंतरच्या एका व्हिडिओमध्ये हे टॅगचे सिम्पटम, टॅगची हेही बघूयात की लाल, पिवळा, हिरवा, निळा हे जे 4 प्रकारचे टॅग आहेत ते कशा अर्थानं लावलेले असतात हे आपण बघूयात. शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतःच्या जीवाची काळजी आधी घ्या, नंतर तुम्ही शेती चांगल्या प्रकारे करा. तुम्ही चांगल्या प्रकारे शेती करताय, परंतु स्वतःच्या जीवाची काळजी आधी घ्या. शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्वाचं की दुकानामध्ये तुम्हाला एक किट, स्प्रेइंग किट मिळतं. ते किट जर तुम्ही घातलं किंवा डोळ्यावरती गॉगल लावला किंवा मास्क लावलं तरीही तुमच्या शरीराचं चांगल्या प्रकारे संरक्षण होऊ शकतं आणि तुम्ही जी फवारणी करताय त्या फवारणीचे अवशेष किंवा फवारणीचे कण तुमच्या अंगावरती उडणार नाहीत. आणि जर हे कण उडले नाहीत तरी तुम्ही नक्कीच सुरक्षित राहाल. अलीकडील काळामध्ये कीटकनाशकं, बुरशीनाशक किंवा तणनाशकं अत्यंत स्ट्रॉंग आलेली आहेत आणि ती स्ट्रॉंग तणनाशके मानवी शरीरावरती खूप आघात करू शकतात. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, शेतीची काळजी घेण्यासोबतच तुम्ही स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मनपूर्वक धन्यवाद.